गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालपर्यंत आपण पाहिलं फॅशन डिझायनिंग मधला प्रिन्सिपल ऑफ डिझाईन, एलिमेंट्स ऑफ डिझाईन आणि सिल्हवेट्स. तर हे कसे आपण डिझाईन आपण कसं बनवते वेळी आपल्याला कसे कसे त्याचे प्रकार आहेत आणि त्याचा आपण कसा यूज करतो डिझायनिंग करते वेळी, तर हे आपण पाहिलं आहे. तर गारमेंट डिझाईन करताना आपण कोणती गोष्ट आहे जी आपले मोस्ट इम्पॉर्टंट असते, तशा एकमेकांवर सर्व डिपेंड असतात, पण सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कोणती आहे तर फॅब्रिक. तर फॅब्रिक आपण चॉईस करतो प्रत्येक वेळेला. ज्यावेळेला आपण डिझाईन बनवतो तर माझं डिझाईन काय आहे याच्यावर डिपेंड आपलं फॅब्रिक असतं. तर आपण त्याच्यानुसार फॅब्रिक चॉईस करतो की माझं असं डिझाईन आहे तर मी याच्यासाठी आता कोणतं फॅब्रिक यूज करू, तर आपण त्याच्यानुसार फॅब्रिक चॉईस करतो. कॅज्युअल वेअर करते वेळी तुम्हाला कुठल्या टाईपचं फॅब्रिक पाहिजे, ट्रेडिशनल वेअर असेल तर तुम्हाला कुठलं फॅब्रिक पाहिजे, तर आपण त्यानुसार आपण फॅब्रिक चॉईस करतो. आणि तुमचे जे स्किल्स आहेत, प्लीट्स, गॅदर्स वगैरे, तर हे ज्या आता प्रत्येक फॅब्रिकचा इफेक्ट कसा वेगवेगळा असतो, टेक्स्चर वेगवेगळं असतं, तर तुम्ही त्याप्रमाणे फॅब्रिक चॉईस करता. तर त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन करते वेळी तुम्हाला फॅब्रिकबद्दल माहिती असणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फॅब्रिकबद्दल माहिती नसेल तर तुम्ही फॅब्रिक सिलेक्ट नाही करू शकत आणि तुमचं डिझाईन जसं त्याचा इफेक्ट, त्याचा जसा ॲपिरन्स, त्याचा लुक जसं दिसायला पाहिजे तो दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फॅब्रिकची माहिती असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे टेक्स्टाईल सायन्स, टेक्स्टाईल म्हणजे काय तर थोडंफार सगळ्यांना माहिती आहे की टेक्स्टाईलमध्ये म्हणजे कपडा तयार करतात म्हणून ते फॅब्रिक रेडी होतो. तर आपल्याला ही कपड्याबद्दल माहिती असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे डिझाईन नाही करू शकत. तर आपण आजपासून टेक्स्टाईल सायन्स हा सब्जेक्ट चालू करणार आहे. तर टेक्स्टाईल सायन्समध्ये एक छोटे कन्सेप्ट आहे, फायबर टू यार्न, यार्न टू फॅब्रिक. किती छोटा 3 शब्दात छान वाटलं ना ऐकायला की फायबर टू यार्न आणि यार्न टू फॅब्रिक. बट यामध्ये किती मोठी प्रोसिजर होते आणि कसं पुढे त्याचं फॅब्रिक बनवतात हे तुम्हाला आता पुढे पुढे कळणारच आहे. चला आता आजपासून आज आपण जो टॉपिक चालू करतोय तो फायबरचा आहे, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ टेक्स्टाईल फायबर. तो आता आपण पाहूया. हे आहे डेफिनेशन ऑफ फायबर. इट इज डिफाइंड as one of the delicate hair portion of the tissue of a plant or animal or other substances that are very small in diameter in relation to their length. A fiber is a material which is several hundred times as long as it's thick. तर फायबर एक छोटासा कण, एक तंतू, एक छोटासा कण असतो जे आपल्याला फायबर कुठून मिळतात, नॅचरली मिळतात, आपल्याला मॅनमेड केलेले आहेत. मॅनमेड म्हणजे आपण कृत्रिमरित्या बनवलेले फायबर असतात जे नॅचरली मिळतात आपल्याला फायबर. तर त्याच्यामध्ये जे छोटासा सबस्टन्स असतो तो त्याला आपण फायबर म्हणतो. छोटासा पार्ट असतो त्याला फायबर असतो तो, आणि ते आपल्याला नॅचरली मिळतात आणि मॅनमेड पण असतात. तर आपण तुम्हाला एक मी फिगर दाखवतो, त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल. आता हे सर्वांना माहिती आहे कॉटन आहे. कॉटनचं कसं कल्टिवेशन होतं, म्हणजे कापसाची शेती कशी होते माहिती आहे सर्वांना की ट्रीपासनं मिळतो. एक ट्री असतो, त्याला एक छोटासा असा फ्लवर येतो आणि त्या फ्लवरमधनं मग ते जेव्हा ग्रीन असतं तेव्हा ते जेव्हा हे झाड पूर्ण सुकून आणि जेव्हा ते हे होतं त्यावेळेला ते पूर्ण असं ओपन होऊन त्याच्यातनं तो कॉटन बाहेर येतो. तर ह्या कॉटनमधले छोटे छोटे जे पार्ट्स आहेत त्याला म्हणतो आपण फायबर. दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसतंय हा फ्लेक्स ट्री आहे. फ्लेक्स ट्रीपासून आपल्याला लिनन फॅब्रिक सगळ्यांना माहिती आहे, पण लिनन फॅब्रिकच्या म्हणजे लिनन फॅब्रिक कसा तयार होतो आणि तो कसा आपल्याला हे नाही माहिती. तर आपण आज त्याची माहिती करून घेणार आहे की लिनन फॅब्रिकपासून आपल्याला लिनन फॅब्रिक जो बनतो तो हे एक झाड असतं, फ्लेक्स ट्री म्हणतात त्याला. तर ह्याच्यापासून आपल्याला ह्या फायबरपासून आपण यान बनवतो आणि त्या यानपासून मग फॅब्रिक तयार होतं. आता ते झाले फायबर, छोटे छोटे जे होते आपण पाहिले ते जे झाडाला होते ते छोटे छोटे फायबर. पण त्याच्यापासून लगेच आपण यान बनवू शकतो का, तर पण नाही बनवू शकत. तर आता ह्याच्यामध्ये फायबर तो झाला. आता टेक्स्टाईल फायबर काय, तर टेक्स्टाईल फायबर हॅज सम कॅरेक्टरिस्टिक्स विच डिफर बिटवीन फायबर टू टेक्स्टाईल फायबर. Textile fiber can be spun into a yarn or made into a fabric by various methods including weaving, knitting, braiding, felting and twisting. The essential requirements for fibers to be spun into yarn include a length of at least 5 mm.
फ्लेक्सिबिलिटी, cohesiveness and sufficient strength. Other important properties include elasticity, fineness, uniformity, durability and luster. तर ते जे फायबर आपल्याला आपण आता बघितलं ते जे नॅचरली आपण जे बघितले त्याच्यामध्ये बरीच डस्ट असते, बरीच घाण असते आणि ते तुम्हाला नंतर ते त्याच्यामध्ये दुसऱ्या काही वस्तू म्हणजे काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड असतात. जसं तुम्ही कॉटन पाहिलं तर कॉटनमध्ये छोटे छोटे सीड्स असतात वगैरे, तर तुम्ही ते सीड काढून त्याला व्यवस्थित मग क्लीन करून तुम्ही ते जेव्हा ते क्लीन करून ते बाहेर करता तेव्हा त्याच्यातनं जो फ्लेक्झिबिलिटी म्हणजे त्या कॉटनची तुम्ही बघू शकता की त्याचं टेक्स्चर थोडंसं बदलतं. तर त्याला म्हणतात आपण टेक्स्टाईल फायबर. या फिगरमध्ये तुम्हाला समजेल. हे पहा, हे लिनन ट्री, जे लिनन फायबर आपल्याला मिळतं त्याचं हे ट्री आहे, फ्लॅक्स ट्री. हे फ्लॅक्स ट्रीचं हे सुकल्यानंतरचं हे इमेज आहे आणि ह्याच्यानंतर हे जे सुकल्यानंतरचे जे आहेत त्याला आपण मग क्लीन करून व्यवस्थित ते हे करून आपण नंतर हे असे फायबर तयार करतो. आणि हे जे फायबर आहेत आता हे फायबर याच्यापासनं आपण यान तयार करणार. तर हे नेक्स्ट प्रोसिजर. जसं हे कॉटन आहे, कॉटन ही प्रायमरी स्टेज. याच्यातनं आपण कॉटन बाहेर काढणार. म्हणजे मी जे तुम्हाला बोललेले की फ्लॉवरला असं कॉटन बाहेर येतं, तर हे असं ते कॉटन आहे. आणि ह्या कॉटनमधनं मग तुमच्या आता हे असं दिसतं, पण तुम्ही कधी जर ओरिजिनल कॉटन पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये सीड्स असतात. तर ते सीड्स वगैरे काढून क्लीन करून मग तुम्हाला हे असं म्हणजे हे फायबर झाला आणि हा टेक्स्टाईल फायबर झाला. हे फायबर आणि हे टेक्स्टाईल फायबर. फायबर आणि टेक्स्टाईल फायबरमधला डिफरन्स तुम्हाला कळलाच असेल फिगरमधनं. आता हे बेसिक टाईप्स आहेत, नॅचरल फायबर आणि सेल्युलोज. नॅचरल फायबरलाच दुसरं सेल्युलोज फायबर म्हणतात. आणि मॅनमेड फायबर म्हणजे काही फायबर आपल्याला नॅचरली मिळतात आणि काही फायबर मॅनमेड पण आहेत. तर त्याचं आपण नंतर बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ फायबर. सध्या आपण आज फायबरबद्दलच बघणार आहोत. तर फायबरमध्ये 2 टाईप येतात, फिलामेंट फायबर आणि स्टेपल फायबर. तर फिलामेंट फायबर काय आहे आणि स्टेपल फायबर काय आहे ते आपण आता पाहू. परत फिलामेंट फायबरमध्ये 2 येतात, मोनोफिलामेंट अँड मल्टीफिलामेंट. पहिले फिलामेंट आपण काय आहे ते बघूया. फिलामेंट फायबर्स आर कंटिन्युअस लॉंग म्हणजेच लॉंग फायबर. फिलामेंट फायबर्स आर स्ट्रॉंग फायबर. द एक्झाम्पल ऑफ फिलामेंट फायबर लाईक सिल्क, नायलॉन अँड पॉलिस्टर. फिलामेंट्स आर मेजर्ड इन एव्हरी 1 to 3 inches. फिलामेंट जे फायबर असतात ते लेंथने मोठे असतात, जास्त असतात, ते स्ट्रॉंग असतात. आणि मोस्टली जे मॅनमेड फायबर आहेत त्याच्यामध्येच फिलामेंट फायबर तयार होतात. आणि सिल्क जे आहे हे नॅचरल फायबर आहे. फक्त एक सिल्क म्हणजे सिल्क माहिती आहे सर्वांना की एक रेशमी किडा असतो आणि रेशमी किड्याच्या लाळेतनं सिल्कचा धागा बनवतो. हे आपल्याला म्हणजे शाळेतच आपण ते शिकलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे. तर सिल्क फक्त एक आहे, कारण तो त्याचा फायबर जसं लॉंग याच्यामध्ये असं लॉंग लेंथमध्ये असतो, त्याच्यामुळे आपण फक्त एक सिल्क नॅचरल फायबर आहे की जो फिलामेंटमध्ये येतो. बाकी सर्व नॅचरल फायबर्स जे आहेत ते स्टेपलमध्ये येतात. ही एक फिगर आहे. पहिलं तुम्हाला दिसतं मोनोफिलामेंट, एक फिलामेंट आहे ते. आणि त्याच्यानंतर मग तुमचे हे मल्टीफिलामेंट वगैरे तुम्ही एकत्र करून ते फायबर, तो वरती जो आहे तो एक फायबर झाला. नंतर हे सगळे फायबर एकत्र करून त्यांना ट्विस्ट करून मग आता यानचे पण नंतर बरेच टाईप्स असतात, कसे यान ट्विस्ट करतात वगैरे ते आपण पुढे पाहणारच. तर एक जस्ट म्हणजे फिलामेंट म्हणजे फायबर नंतर यान कसं बनतो ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला इमेज दाखवते. तर हे असं यान बनतं फायबरपासून. व्हॉट इज स्टेपल फायबर? स्मॉल इन लेंथ. ऑलमोस्ट ऑल नॅचरल फायबर्स एक्सेप्ट silk are the staple fibers. Staple fibers are measured in inches or centimeters. Staple fibers are weak as compared to filament fiber. आता मी तुम्हाला जे दाखवलं कॉटन, तर कॉटन, लिनन हे जे झाडापासून लिननचं आहे झाडापासून अजून बरेच आहेत नॅचरल मिळणारे फायबर. तर ते पाहिले तुम्ही कसे छोटे छोटे आहेत, त्यांची लेंथ जास्त नाही. तर कॉटन पाहिलं तर तुमची ते लगेच तुम्ही कॉटन हातात घेतल्याबरोबर लेंथ दिसते का? नाही, त्याच्यावर बरीच प्रोसिजर होते आणि त्याच्यानंतर तो धागा तयार करतात आणि त्यावेळेला मग ते लेंथमध्ये दिसतात तुम्हाला. पण स्टार्टिंग जी प्रायमरी स्टेज जेव्हा असते तेव्हा त्याची लेंथ खूप छोटी असते
आणि जे छोट्या लेंथमधले जे फायबर असतात ते स्टेपलमध्ये येतात आणि मोठ्या लेंथमधले जे फायबर असतात ते फिलामेंटमध्ये येतात. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप आहे. तर आणि त्याच्यामध्ये स्टेपलमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे फायबर येतात ते आणि ह्या फायबरचा कोणत्या यान बनवण्यासाठी मदत म्हणजे यूज करतात ते तुम्हाला कळलं पाहिजे. हे पहा, हे स्टेपल फायबर असतात कसे आडवे तिडवे पहा कसे आहेत. हे एका लाईनमध्ये नाही आहे. मोनोफिलामेंट जे फिलामेंट पाहिलं तुम्ही ते कसं लेंथमध्ये एका लाईनमध्ये होतं, त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ त्या फॅब्रिकच्या म्हणजे त्या फायबरची स्ट्रेंथ जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू स्टेपल फायबर. आणि याच्यानंतर यान बनाल म्हणजे जेव्हा त्याचं यान म्हणजे हे जे फायबर असतात ते एकत्र करून नंतर त्याचे यान मग सिंगल यानमध्ये बाकीचे असे डबल 3 प्लाय असे हे करून यान बनवतात. तर हे ट्विस्टिंग होतं तेव्हा. तर हे पाहिलं तुम्ही जे बाहेर लाईन्स दिसत आहेत तर त्या शरफली दिसत आहेत म्हणजे ह्या कपड्याची तेवढी क्वालिटी ॲज कम्पेअर टू फिलामेंट स्टेपल म्हणजे फिलामेंट फायबरची जशी क्वालिटी असते फॅब्रिकची तशी तुम्हाला स्टेपलची दिसणार नाही. तर हा फरक आहे स्टेपल आणि फिलामेंटमध्ये. तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की फिलामेंट फायबर काय आहे आणि स्टेपल फायबर काय आहे. आता फायबर झाल्यानंतर तर तुम्ही पाहिलं की अगोदरच्या एका इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कॉटनचं स्टार्टिंग प्रायमरी फायबर, त्याच्यानंतर टेक्स्टाईल फायबरमध्ये तो कसा कन्वर्ट करतो. आणि ते कन्वर्ट करताना म्हणजे ते जे आहे त्याला आपण त्याच प्रोसिजरला स्पिनिंग म्हणतो. स्पिनिंग म्हणजे काय तर नथिंग बट आपण जे आपल्याला जी प्रायमरी स्टेजमधलं जे त्याला आपण रॉ मटेरियल म्हणूया, तर ते रॉ मटेरियल जे आपल्याला मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रोसिजर करून तुम्ही त्याच्यापासून धागा तयार करायचा. तर स्पिनिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला धागा कसा तयार करतात म्हणजे फायबरपासून स्पिनिंग करून म्हणजे त्याचं क्लिनिंग करून फायबरचं पूर्ण क्लिनिंग करून त्याचं धागा बनवण्याची प्रोसिजर स्पिनिंग प्रोसेसमध्ये होते. ते सिंगल यान बनवण्याची प्रोसिजर स्पिनिंगमध्ये होते. तर आता आपण बघूया व्हॉट इज स्पिनिंग प्रोसेस. स्पिनिंग इज द फर्स्ट स्टेप्स ऑफ टेक्सटाईल प्रोडक्ट प्रोसेसिंग. द प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न्स फ्रॉम द टेक्सटाईल फायबर इज कॉल्ड स्पिनिंग. There are various types of spinning methods for producing various types of yarn. तर आता आपण बघूया की काय काय असतात स्पिनिंग प्रोसेस आणि कशा प्रमाणे स्पिनिंग होऊन आणि मग कसं यान बनवतात ते. हा एक चार्ट आहे. फायबर, ब्लोरूम प्रोसेस, कार्डिंग, कोम्बिंग, ड्रॉइंग, रोईंग आणि नंतर यान. एवढे प्रोसिजर झाल्यानंतर एक सिंगल यान तयार होतो आणि मग त्या सिंगल यानपासनं मग यानमध्ये पण बरेच टाईप्स असतात आणि त्या यानपासून मग वेगवेगळ्या टाईप्सचे यान बनवून मग फॅब्रिक बनतो. फक्त यान बनवण्यासाठी किती स्टेप्स आहेत ते तुम्ही बघा. आता सोपं वाटलं होतं ना. पहिलं ब्लोरूम ही पहिली प्रोसिजर, पहिला फ्लो चार्टमधला म्हणजे रॉ मटेरियल जेव्हा आपल्याला मिळाला. आता हा जो आहे हा कॉटन आहे, त्यालाच आपण रॉ मटेरियल म्हणलं आहे. तर या कॉटनला ब्लोरूममध्ये म्हणजे ही मशीन आहे, याच्यामध्ये तो कॉटनची ती सगळी ज्या आतमधल्या सीड्स वगैरे असतात ते सर्व काढून वगैरे तुम्ही ते लाईनमध्ये त्याला स्प्रेड करतात आणि ते ब्लोरूम त्या मशीनमध्ये ते क्लीन करायला पाठवतात. तर ही याच्यामधनं तुम्हाला कळेल की पहिली स्टेज काय आहे धागा बनवण्याची, ब्लोरूम. दुसरी एक कार्डिंग. पण थोडासा फरक दिसतोय तुम्हाला त्या अगोदरच्या या रॉ मटेरियलमध्ये आणि तुमच्या या रॉ मटेरियलमध्ये. नंतर हे कार्डिंग ह्या इथून तुमचा जो ही जी मशीन इथे दिसते तुम्हाला इथून तो परत कॉटन असा पास होऊन त्याच्यामधनं मग हा असं दिसतोय तुम्हाला इकडे एक स्ट्रँड दिसतोय. तर तसं त्याचे रोल बनवतात. इकडे दिसते आहे तुम्हाला रोल दिसते इथे इथून एक सिंगल लाईन दिसते तर इथून तो रोल बनतो. तर हे झालं ही कार्डिंग प्रोसिजर. हे कोम्बिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे कोम्बिंग आपण नेहमीच करतो. सो हे टेक्स्टाईलमधलं कोम्बिंग आहे. तर हे कोम्बिंग पहा इथून इथे हे रिंगमध्ये लावलेलं कॉटन आणि त्याच्यानंतर हे खाली त्याचं असं पास होतं आणि ते ही कोम्बिंगमध्ये ते अजून. तर हे सगळं प्रोसिजर का करतात तर जे स्टार्टिंग फायबर होतं ते कसं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला धागा बनवायचा तर त्याच्यातलं सगळं तुम्हाला त्यातलं टेक्स्चर त्याचं बदलण्यासाठी ते पूर्ण फ्री होण्यासाठी टेक्स्चर बदलण्यासाठी आपल्याला ह्या सर्व प्रोसिजर करावे लागतात.
आणि मग हे कोम्बिंग झाल्यानंतर हे ड्रॉइंगमध्ये तुम्हाला हे दिसतंय, खाली एक कॉटन लावलेलं आहे आणि हे इथून दिसतंय पहा ह्या सगळ्या धाग्यांच्या, जे हे अजूनही धागा बनलेला नाही आहे, पण ही प्रोसिजर आहे त्याच्यानंतरची, कोम्बिंग नंतरची. मग छोटे छोटे मोठे मोठे स्ट्रँड्स बनवतात त्याचे ड्रॉइंगमध्ये. ड्रॉइंग नंतर मग आहे रोईंग. तर ही लास्ट स्टेज आहे धागा बनवण्याची. हे पाही तुम्हाला इथून दिसतंय की हे कसं रोईंग करतात. आणि मग हे मोठे मोठे स्ट्रँड्स होते ते तुम्हाला इथे मग सिंगल म्हणजे ते एकदम फाईन यान बनतात. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही यानमध्ये पण मग ट्विस्टिंग वगैरे करून मग परत वेगवेगळ्या टाईपचे यान बनवतात. तर हे सिंगल यान हे असं बनवतात. आता हे जे आहे इथपर्यंत जी प्रोसिजर होती त्याच्यात तुम्हाला एक जाणवलं का, हे जे सगळे आहेत ही जी प्रोसिजर आहे स्पिनिंग प्रोसेस, ही फक्त नॅचरल फायबरसाठी आहे. जे नॅचरली आपण फायबर आपल्याला मिळतात, कॉटन, लिनन, ज्यूट, हे सर्वांवरती ही प्रोसिजर होते आणि त्याच्यामध्येच ही यान तयार करतात. म्हणजे तुम्ही एक असं म्हणलात तरी चालेल की जे स्टेपल फायबर आहेत त्यांच्यावरती ही स्पिनिंग प्रोसेस होते. आणि जे स्टेपल फायबरमध्येच तुम्हाला माहिती आहे की स्टेपल फायबरमध्येच सगळे नॅचरल फायबर आहेत आणि त्याच नॅचरल फायबरवरती ही प्रोसिजर होऊन ही स्पिनिंग प्रोसेस होऊन असे धागे तयार होतात. तर तुम्हाला कळलंच असेल की आता हा धागा कसा तयार होतो. आता दुसरी स्पिनिंग प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर ही स्पिनिंग प्रोसेस फिलामेंट म्हणजे जे मोठे मॅनमेड फायबर आहेत, तर मॅनमेड फायबरपासून जे फॅब्रिक तयार होतात म्हणजे यार्न तयार होतो, तर त्याच्यासाठीच्या ह्या स्पिनिंग प्रोसेस आहेत. आणि अगोदरच्या ज्या आपण पाहिल्या स्पिनिंग प्रोसेस त्या नॅचरल मिळणाऱ्या फायबरच्या आहेत जे स्टेपल फायबर आहेत. तर ही वेट स्पिनिंग, ड्राय स्पिनिंग आणि मेल्ट स्पिनिंग असे 3 टाईप्स आहेत. हे मॅनमेड आहेत. आपण ह्या सगळ्या वेट स्पिनिंग म्हणल्यानंतर बरोबर कळतं तुम्हाला की पाण्यापासून काहीतरी असणार आहे. तर हे त्याची प्रोसिजर आहे. तर हे सगळे सोल्युशन्स टाकून वगैरे हे नंतर जेव्हा हा धागा तयार होतो, तर हा झाला मॅनमेड धागा. आणि मग हे मॅनमेड धागाचं विविंगचं वेगळे क्लॉथ, तुम्ही त्या क्लॉथचे टाईप्स वगैरे आपण नंतर पाहूया. तर हे तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर दिसली की कशी आहे केलेली. नंतरचं आहे ड्राय स्पिनिंग. याच्यामध्ये हवेच्या ह्याने तुम्हाला कसं हवेचं प्रेशर देऊन वगैरे ह्याचे हे सगळे हे पार्ट्स आहेत. पॉलिमर मेल्ट, पंप, फिल्टर, स्पिनर टोनर हे. तर अशी प्रोसिजर होऊन आपला ड्राय स्पिनिंग करून आपला हा धागा तयार करतात. त्याच्यानंतर लास्ट आहे ही मेल्ट स्पिनिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला पंप, स्पिनरेट, हॉट एअर, प्रेशर फायबर, हॉट एअर, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हॉट एअर ॲड करून त्याला मेल्ट म्हणजे माहिती आहे वितळणं, तर तसं हे करून तुम्हाला मेल्ट हे करून आपल्या यान तयार करतात. असे फायबर तयार करतात पहिले आणि मग फायबर मिळाल्यानंतर मग यान तयार करतात. तर हे सगळे फिलामेंट या फायबरपासून बनवतात. फिलामेंट फायबर हे न ते म्हणजे कुठल्या याच्यापासून बनवतात, तर मॅनमेड फायबर जे असतात तेच फिलामेंट फायबर असतात. तर हे जे लॉंग लेंथमध्ये असतात तर यांचं टेक्स्चर, फिलामेंट फॅब्रिकचं टेक्स्चर, फायबरचं टेक्स्चर वेगळं असतं. आणि स्टेपलपासून मिळालेले जे बनवलेले जे यार्न आणि फॅब्रिक असतं त्याचं टेक्स्चर वेगळं असतं. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की कसं फायबर आहे आणि फायबरच्या प्रायमरी स्टेजपासून कसा तुम्ही त्याच्यावरती काय काय प्रोसिजर होतात आणि कसे त्याचे टाईप्स आहेत, कुठलेही फायबर कसे त्याच्यापासून यानच्या प्रोसिजर होते. तर आपण नेक्स्ट लेक्चर आता यांवरती क्लासिफिकेशन ऑफ फायबरवरती घेऊया. ओके, बाय, थँक्यू.